छंद म्हणून जोपासलेला व्यवसाय जेव्हा मोठी भरारी घेतो तेव्हा तो व्यवसाय करायची मजा काही औरच असते। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुरंदवाड गावाच्या अहमद आणि इम्रान बागवान या पिता पुत्रांनी घरची शेतजमीन असताना शेळी पालनाच्या व्यवसायात आधुनिकता आणून गेल्या 2.5 वर्षात 5 लाखांचा नफा कमवण्याची किमया साधली आहे। सध्या त्यांच्याकडे जवळपास 20 ते 25 आफ्रिकन बोर शेळ्या आहेत। आज आपण त्यांच्या शेळी पालन व्यवसायाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात कुरंदवाडला जाणार आहोत। अहमद बागवान हे कुरुंदवाड गावातले एक हॉटेल व्यावसायिक। हॉटेल व्यवसाय सांभाळताना घरी देशी शेती पालनाची आवडही त्यांनी जोपासली होती। त्याचबरोबर मित्रांनी दिलेल्या आफ्रिकन बोर जातीच्या शेळीचेही ते संगोपन करत होते। पण घरी असणाऱ्या देशी शेळीनं त्यांना आधुनिक शेती पालनाच्या व्यवसायाची दारं खुली करून दिलीत। देशी शेळीला 5 करडं झाल्यानं तिचा फोटो स्थानिक वर्तमानपत्रात झळकला होता। तो फोटो पाहून कुरुंदवाडच्या अर्बन बँकेच्या तत्कालीन चेअरमननी बागवान यांना बँकेत बोलावून घेतले आणि बँक तुमच्या पाठीशी उभे राहील असं आश्वासन दिलं। मग अहमद बागवान यांनी व्यावसायिक पद्धतीनं शेती पालन करण्याचं ठरवलं। किंवा भेटायला गेलो मित्र आमच्या, त्यावेळेला मित्र म्हणाला, भाई हे काय मला या शेळ्यांचं काय होत नाही, मी करायचं म्हणून केलं तो, पण ते मी देशीचं काय विकून टाकलेलं आहे आणि आत्ता माझ्याकडे बोर जातीचे 1-2 आहेत, त्या तुम्ही घेऊन जावा आणि तुमच्याकडे त्याची चीज होणार, त्याचं रूप होणार म्हणून मी तुम्हाला द्यायला लागलो आहे। पण आम्ही आणला त्या 2009मध्ये, पण ते व्यवसाय म्हणून आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं। ते व्यवसायाकडे लक्ष न देता असंच एक वेळा 2013 एंडला एक बोकडा मी एकाला नेला मिरजेच्या बाजारात। त्यावेळेला आम्हाला त्याची किंमत कळाली की बाबा हे खरोखर एवढं महाग आहे म्हटल्यानंतर आम्ही ते मुलांचा विचार घेऊन पलोस फलटण असं 7-8 ठिकाणी शेडवर बघून की त्याचे दर काय आहेत आम्ही आत्मविश्वास करून घेतला। बागवान यांनी बँकेचं 6 लाख रुपये कर्ज घेऊन आपल्या घरगुती शेतीपालनाला व्यावसायिकतेची जोड देण्याची पहिली पायरी यशस्वीरित्या पार पाडली। कर्ज घेतल्यानंतर बागवान यांनी आपल्या आणि भावाच्या मिळून 8 गुंठे जमिनीवर शेळ्यांसाठी शेडची उभारणी केली। त्यामध्ये 10 फूट बाय 30 फूटचे 5 कप्पे तयार केलेत। त्यातील पहिल्या कप्प्यात 2.5 ते 3 महिन्याची बोर जातीची पिल्ले, दुसऱ्या कप्प्यात मोठ्या शेळ्या, तिसऱ्या कप्प्यात देशी तसंच इतर जातींच्या शेळ्या, चौथ्या कप्प्यात बोकडं आणि 5व्या कप्प्यात मध्यम वयाच्या आफ्रिकन जातीच्या माद्या ठेवण्याचं नियोजन केलं आहे। तुम्ही जर करणार असेल तर आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढी आम्ही तुम्हाला मदत देऊ, तुमच्या पाठीशी राहू आणि जे लागतं तेवढं आम्ही तुम्हाला सहकार करू। एवढं मोठं त्याने केल्यानंतर मी दादा म्हटलं 1-2 दिवस विचार करून सांगतो मुलांचा। मग 2 दिवस आम्ही विचार केलो तर खरोखर हॉटेल धंद्यात बी मिळतात, परंतु मानसिकचा त्रास लय आहे आणि कामगारमुळे तर आता तो धंदा भयंकर त्रासाचा झालेला आहे। मग अर्बन बँकेनं आम्हाला एक शेड बांधायकरता 6 लाख रुपये त्याने दिले, 6 लाख रुपये त्याने दिले आम्हाला। अहमद बागवान यांच्या दिवसाची सुरुवात पहाटे 4 वाजता होते। पहाटे हॉटेलमधली कामं उरकून ते सकाळी 8 वाजता गोठ्यात पोहोचतात। त्यानंतर गोठ्याची स्वच्छता आटपून पशुखाद्य दिलं जातं। यात प्रामुख्यानं गहू भुसा, मका, शेंगपेड याचा समावेश असतो। त्यानंतर ओला चारा आणि पाणी दिलं जातं। ओला चारा 8 ते 11 वाजेपर्यंतच्या वेळेत 2 वेळा दिला जातो। ओल्या चाऱ्यासाठी मात्र अहमद बागवान यांना दुसऱ्याचं शेत भाडे तत्वाने घ्यावं लागलंय। यासाठी त्यांना वर्षाला 45,000 रुपये मोजावे लागतायत। पण यावर देखील साम ॲग्रोवनच्या माध्यमातून तोडगा सापडल्याचं ते आवर्जून सांगतात। मी रोज ॲग्रोवन वाचतो, साम TV पाहतो आणि साम TVवर मला की हायड्रोपोनिक म्हणून जे पन्हाळा तालुक्यातले ते साम TVवर जे दाखवले, मग ते माझ्यासुद्धा ते करायची इच्छा आहे। का तर हे माझं दुसऱ्याचं रानातलं वैरण मी आणून करतो तर ते सदा करावून मग मी सदा करावून माझी इच्छा आहे ते। अहमद बागवान यांच्याकडे सध्या जातीवंत आफ्रिकन बोरचे 3 नर आहेत। त्यांचा वापर पैदासीसाठी केला जातो। शेळ्यांना गर्भधारणा झाल्यानंतर 5 महिन्याच्या कालावधीत एका शेळीपासून 2 पिल्ले मिळतात। त्यांची जन्मल्यापासून योग्य ती काळजी घेण्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं। 2014च्या अखेरीपर्यंत शेळी आणि बोकडांची विक्री न करता त्यांची संख्या वाढवण्यावरच बागवान यांनी भर दिलाय। आणि दिवसा सकाळी मी हॉटेलात 4 वाजता आलो का 4 वाजेपर्यंत त्याचं नाश्ता सगळं तयार करून 8 वाजता मी इथं शेडवर येतो। शेडवर आल्यानंतर त्यांना सुरुवातीला पहिला भरडा दिला जातो। हरभरा, चुनी, मका, गहू भुसा आणि त्यात चिलेटेड पावडर मिक्स करून ते सगळं देऊन जातो। गव्हाने सगळं स्वच्छ करून त्या गव्हांमध्ये असं खाद्य त्यांना प्रत्येकाला 250-300 ग्रॅम होईल ह्या हिशोबानं त्यांना खाद्य रोज असं घातलं जातं आहे। आणि ते खाद्य झाल्यानंतर मग वैरण कापून इथेनं कडबाकुटी मशीननं असं बारीक करून ते वैरण की दिले जाते।
मग ते वैरण खाल्ल्यानंतर पाणी देते, स्वच्छ पाणी टब धुवून असं पाणी त्या प्रत्येक कप्प्यामध्ये ठेवलं जातं. आणि ते पाणी पिऊन झाल्यानंतर आणि जाताना 11:30 वाजता मी आहे त्या पद्धत अनेकदा वैरण त्यांना घालून जातो. 2014च्या अखेरीस बागवान यांनी एकूण 17 शेळ्या आणि बोकडांची विक्री केली. त्यातून त्यांना 7,40,000 रुपये उत्पन्न मिळालंय. 2013 पासून केलेली औषध पाणी, पशुखाद्य, चारा, लाईट बिल यासाठी जवळपास 3,50,000चा खर्च झाला. हा खर्च वगळता 3,90,000चा निव्वळ नफा शिल्लक राहिलाय. त्याचबरोबर लेंडीपासून देखील वर्षाकाठी 50,000चं उत्पन्न मिळालंय. असा सर्वसाधारण 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा बागवान यांना 2.5 वर्षाच्या कालावधीत मिळालाय. 13पर्यंत आम्ही वाढवतच गेलो, आम्ही विक्री केलीच नाही कारण आम्हाला वाढवायचं होतं. आणि 2014 एंडला असं थोडी विकले, एक 7-8 नरं 7-8 माद्या असं धरून ते 7,40,000 विक्री झाली. आणि त्यातनं एक खर्च 3,50,000पर्यंत, लाईट, पाणी, औषध, कामगार, तिथं कापणारा वैरण कापणारा ते कामगार, असं करून 3,50,000 खर्च झाला. आणि 3,90,000पर्यंत आम्हाला या शिल्लक राहिले. आणि आत्ता माझ्याकडं आत्ता सध्या संपूर्ण 20 ते 22 लाखाचं असं माझ्याकडं आता माल शिल्लक आहे आत्ताच्या बाजारभावानं. शेळ्या आणि बोकडांची विक्री ही प्रामुख्यानं मांसासाठी न करता पैदासीसाठीच केली जाते. त्यामुळे चांगला दर मिळतोय. बाजारभावातील दरापेक्षा थोड्या कमी दरानं विक्री केली जाते. त्यामुळे येणारं गिराईक देखील दर पाडून मागत नाही. सध्या बाजारभावानुसार शेळीचा दर 4,000 असून बोकडाचा 1,750 रुपये प्रति किलो आकारला जातो. पण बागवान यांच्याकडे हाच दर 3,500 आणि 1,500 असा आकारला जातोय. काही ते वरपत्र आहे आणि खाली जमीनच मी ठेवली. जमीन कशाकरता ठेवली की मी शेळीपालनाचं पुस्तकातसुद्धा अभ्यास केलो. त्यात बरेचसे पुस्तकमध्ये असं दिसून आलं की नैसर्गिक ही जमीनच चांगली असं त्यांचं म्हणणं होतं. फरशीमुळे सुद्धा पावसाळ्यात, थंडी दिवसात, कोंबड्यामुळे तर थंडी दिवसात तिथे पिल्ल्यांना चालतच नाही असं तज्ज्ञांनी सांगितले. म्हणताना मी ठरवलं की आपण नैसर्गिक हे जमीनच ठेवायची मुरमाड, की मूतभीत असं झालं मुतले की ते ज्या तेव्हाला ते इगरून जाते, दिसतसुद्धा नाही, ओलं राहत नाही, वाळं राहते, कुठं पाहिजे तिथं शेळ्या बसू शकतात. त्याचा भयंकर मोठा फायदा आहे. बागवान पितापुत्रांनी गोठ्यात नेहमी देखरेख राखता यावी यासाठी CCTV कॅमेरे बसवलेत. त्याचबरोबर शेळ्यांच्या आरोग्याची, त्यांच्या माजावर येण्याची, गाभण जाण्याची काळजी देखील घेता येते. शेडची बांधणी करताना देखील शेळी पालनाचा अभ्यास करून शेडची उभारणी केली आहे. शेडवर पत्रा घातला असला तरी खाली फरशी घालण्याचे टाळले. त्याऐवजी जमीन आहे तशीच ठेवण्यावर भर दिलाय. त्याचाही फायदा शेळ्यांना होत असल्याचे बागवान यांचे म्हणणं आहे. शेडमध्ये मी CCTV बसवून घेतलो आहे, 6 कॅमेरे बसवले मी. त्याचं बसवायचं कारण काय की शेळी कुठली मांजर आली, काय आली, प्रत्येक कॅप्यामध्ये कशी करून बोकड सोडलेला आहे. तो बोकड ते मांजर आल्यानंतर त्याच्या मागं लागते. मग ते आम्ही ओळखून ते शेळी चांगल्या ओरिजिनल नराकडनं ते आम्ही भरून घेतो. आणि दुसरी गोष्ट की एखादी शेळी नरम का राहिल्या, कडल काय झाल्या, काय कशामुळे ते CCTVमध्ये आमचा भयंकर फायदा झाला की ओळखता येते आम्हाला ते. मग ते आम्ही बघून त्याला लगेच नरम का राहिलं हे बघून तर आम्ही ते थर्मामीटर घेऊन त्याचं तपासणी करून ताप जर असेल तर त्याला मी स्वतःच त्याचं इंजेक्शन देऊन ते असं आम्ही त्याला औषध पाणी देऊन एक 2-4 तास गेले का आणि शेळी आहे तशी आणि काय सुरू करत्या. अहमद बागवान यांना त्यांच्या शेळी पालनाच्या व्यवसायात त्यांचा छोटा मुलगा इम्रानची उत्तम साथ मिळते. विक्रीचे नवे फंडे मित्रांच्या मदतीने मोबाईलवर शेळ्या आणि बोकडांचे फोटो काढून ते OLX सारख्या साईटवर टाकण्याचं काम तो करतोय. या माध्यमातून त्याने 3 बोकडांची विक्री केली असून लोकांचा चांगला प्रतिसाद यामुळे मिळत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. मी देखील शाळा सोडल्यानंतर हॉटेल व्यवसायामध्ये मी पण शिरलो. तरी देखील पप्पांचा जो विचार होता बाबा हे शेळीपालन वाढवायचा, म्हणून मी शेळीपालन सुरुवात केली. थोडेफार आमचे कॉन्टॅक्ट नव्हते. नंतर आमच्या एका मित्रानं म्हटलं बाबा आपण OLXवर टाकूया. तर OLXवर टाकल्यानंतर परराज्यातनं सुद्धा मला फोन येऊ लागले आणि मी OLXवर जे 3 बोकडं जी विकली ते ज्या रेटमध्ये टाकलो त्या रेटमध्ये ते बोकडं विकलेले आहेत. आणि आम्हाला हे व्यवसायाचा नवीन फंडा जे मिळालेला आहे. एकूणच बागवान पितापुत्रांची शेळी पालनाच्या व्यवसायाची वाटचाल शेती नसलेल्या किंवा अल्पभूधारक तरुणांना प्रेरणादायी ठरते. दिवसेंदिवस शेतीखालील जमिनीचं प्रमाण कमी होत असताना नव्या पिढीला नफा गवसल्यास रोजगार निर्मितीस नक्कीच फायदा होईल. राजेंद्र हंकारे, साम TV, कोल्हापूर.